असणारी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तसं तर ना मी साडी घालणार होते आज, पण संध्याकाळी घालायची आहे साडी आणि काल तर घातलीच होती तुळशी विवाह म्हणून. आणि तर आजचा व्लॉग जो आहे, व्लॉगला सुरुवात करण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगते की हा जो व्लॉग जो आहे ना, खूप जणांच्या कमेंट्स होत्या आणि खूप जणांचं कमेंट्स आणि खूप जणांची म्हणजे सगळ्यांच्या रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे असं म्हटलं तरी चालेल. आम्ही वृंदावनला गेलो होतो ना, त्याचा हा व्हिडिओ आहे. खूप जणांनी कमेंट केली की वृंदावनला किती खर्च आला, तुम्ही कसे गेले, हे तुम्ही सगळं सांगा असं सविस्तर असं सगळेजण बोलले होते आम्हाला. मग बऱ्याच जणांच्या व्हिडिओला उत्तर द्यायचं म्हणून आजचा व्हिडिओ आहे. तर वृंदावनला जायला असं शिवम बोलला की मम्मी आपण वृंदावनला जाऊयात म्हणून. मग आता शिवम म्हणजे आम्ही दोघंच जाणार, कसं आहे ना, शिवमच्या पप्पांचं असं असतं 8-10 दिवस जायचं म्हटल्यावर, आणि ते इतकं म्हणजे 1-2 दिवस ठीक आहे, पण त्याच्यानंतर ते जायला कुठं नको म्हणतात, त्यांना असं नको वाटतं. हां, गावाला वगैरे ठीक आहे, त्यांना आवडतं, पण असं कुठं जायला त्यांना आवडत नाही. म्हणून मी त्यांना आग्रह केला नाही आणि आमचं बरंच काही कामं चालू आहेत, त्याच्यामुळं मी त्यांना चला असं बोललेच नाही. आणि मग शिवम आणि मी जायचं आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही दोघं जाणार आहोत. नंतर मग शिवमचं सगळ्यांसोबतच पटतं असं काही नाही आहे, सगळ्यांसोबतच त्याचं पटतं. आता जे काही लोक आहेत लहानपणी त्याला कुणी काय बोललं त्याच्या लक्षात आहे, त्यामुळे त्यांच्या घरी तो जायला पण मागत नाही आणि नकोच म्हणतात, तोही कोड्या करायचा. ठीक आहे. नंतर मग म्हटलं मम्मी वर्षामावशीला आपण घेऊन जाऊयात, कारण वर्षामावशीला कोण नेणार म्हणजे वृंदावनला वगैरे, म्हणजे माझी बहीण मोठी नाही जात असं कुठं फिरायला वगैरे नाही जात, तिथल्या तिथं जातात सगळं जेवायला वगैरे हॉटेलिंगला वगैरे, पण असं जात नाही कुठं फिरायला लांब. तिला म्हणजे ठीक आहे, आता भाऊजी नाही आहेत म्हणून आपल्या जोडीदार असला की माणूस फिरायला जातं ना आवडीने. आता मुलं वगैरे सगळे चांगली आहेत, त्यांची फॅमिली खूप छान आहे सगळी, पण तेही कुठं जात नाहीत. त्यामुळं मग आम्ही दोघांनी असा विचार केला की वर्षामावशीला नेऊयात म्हणून. आता वर्षामावशीला न्यायचं तर त्यासोबत आधी तर आम्ही ठरवलं की म्हणजे मी जे आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की कुणाला सांगितलं ना की कामं होत नाहीत, आणि खरंच कामं होत नाहीत. कुणाला सांगितलं ना, खूप अपशकुनी विघ्न संतोषी लोक असतात आपलीच, त्यांना सांगितल्यावर कामं होत नाहीत असं माझं म्हणणं होतं, म्हणून मी कुणाला सांगायचं नाही असं ठरवलं. आणि मग आम्ही तिकीट वगैरे काढायची बुकिंगची ऑलमोस्ट तयारी केली. त्यानंतर मग एक व्हिडिओ पाहिला प्रेमानंद महाराजांचा व्हिडिओ बघितला की जे सुख द्यायचं आहे ना, तुम्हाला कुठं दान करायचं असेल त्यापेक्षा आईवडिलांसाठी काहीतरी करा, कपडे घ्या, चप्पल घ्या किंवा इतर गोष्टी काहीतरी करा. म्हणून म्हटलं ह्या तर गोष्टी आपण नेहमीच करतो, आईसाठी वडिलांसाठी किंवा सासू सासऱ्यांसाठीही करतो आपण, असं काही नाही आहे की आईवडिलांसाठीच करतो. मग मी विचार केला की आईला नेऊयात आपण वृंदावनला सोबत. तर शिवमचे पप्पा बोलले की त्या चालायच्या का, त्यांची चालायची पंचायत आणि कशाला नाही, आणि माझ्या बहिणीचाही गुडघे दुखतो म्हणून ते म्हटले दोघींनाही नेऊ नका. आधी तर सुरुवातीला असं ते हसले की म्हटले त्या दोघींना नेऊन ते चालायच्या का. मग तिथंच आम्ही ठरवलं की आता जायचं का नाही. मी म्हटलं नाही. आईला मग सांगितलं, आईला म्हटलं आई तू कुणाला सांगू नको, आपल्याला वृंदावनला जायचं. तर आई म्हटली, माझा भाऊ मला म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही येत द्यायला, हलकट असं बोललं मला. मग मी म्हटलं मी भरेल पैसे. मग माझ्या मिस्टरांनी एक क्षणाचा सुद्धा विचार केला नाही, माझ्या आईच्या तिकिटाचे पैसे आम्ही भरलेले आहेत. म्हणजे हा केलेलं सांगायला काही हरकत नाही, जे लोक करत नाहीत ना ते बोलत नाहीत, आणि जे लोक करतात ते बोलून दाखवतात. तर विमानाचं तर पुढं सांगते किती तिकिटाला पैसे गेले ते. मग त्यानंतर मग शिवानीचं तयार झाली. मग शिवानी म्हटली विद्यामावशी मी पण येते, तुम्ही आई आजी वर्षामावशी तुम्ही चाललाय. तर ऑलमोस्ट माझ्या मोठ्या बहिणीचं सगळ्यांशीच जमतं, तिचं कधीच असं कोणाची हे नाही आहे. मग शिवानी म्हणली आपण जाऊया, सगळे जाऊ. मग आता 5 जण आम्ही झालो. मग त्या ज्या मनीषाताईच्या म्हणजे माझ्या बहिणीची जाऊ होती त्याही ते म्हणजे दादा त्यांचा मुलगा असा म्हटला की काकी एकटीच नको जाऊ, मम्मीला पण नाही, सगळेजण मिळून जाऊ. आम्ही 6 जणांचं आमचं तिकीट काढलं. तर तिकीटचं कसं होतं म्हणजे रोज वेगवेगळं होतं, विमानाचं तिकीट आणि विमानाचं आणि रेल्वेचं तिकिटाचं रोजचं वेगवेगळे रेट होते. त्यामुळं मग आम्ही ज्या दिवशीचं तिकीट काढलं ना 14 तारखेचं, त्याच्या आधी 13 तारखेचं वगैरे होतं ना, त्या दिवशी कमी होते 700 रुपये. पण ज्या दिवशी आम्ही तिकीट काढलं ना, तर आम्हाला जातानाच आम्हाला जायचं होतं रेल्वेने आणि येताना आम्हाला प्लेनने यायचं होतं, असं आमचं ठरलं होतं.
पण असं झालं की त्या दिवशी जायच्या वेळेला ट्रेन अवेलेबल नव्हती आणि येताना प्लेन अवेलेबल नव्हतं. मग आम्ही असं ठरवलं की जातानाच, आणि मी पण विचार केला की जाताना ते प्लेनचं काही रेस्ट्रिक्शन असतं ना की एवढंच वजन पाहिजे तेवढंच वजन पाहिजे. परत म्हटलं ह्या बायकांनी तिथं जर काय घेतलं तर परत प्लेनमध्ये ते कॅन्सल करता येणार नाही. त्यासाठी ठरवलं की आपण जातानाच प्लेनने जाऊ. मग इथंच घरीच बॅगा चेक, आम्ही 15-15 किलोच्या सगळ्या बॅगा वगैरे सगळं ठरवलेलं होतं. या पद्धतीने आम्ही 15-15 किलो सगळं चेकिंग वगैरे केली अशी घरीच. आणि हँडबॅगमध्ये 7 किलो वगैरे असं त्यांचं प्लेनचं होतं. आणि आमचा पहिलाच प्लेनचा प्रवास होता. आणि मग जायचं ठरवल्याच्या नंतर प्लेनला तिकीट त्या दिवशी, ज्या दिवशीच आमचं बुकिंग होतं ना त्या दिवशी प्लेनला तिकीट होतं 5,800 रुपये तिकीट होतं प्लेनचं. 5,800 प्लेनचं तिकीट होतं. आणि विंडो सीट वगैरे म्हणजे ज्याला कोणाला विंडो सीट अवेलेबल आहे ना असं 200 रुपये एक्स्ट्रा घेतले होते. आमचं 6,000 रुपये तिकीट होतं. शिवम आणि मला आम्ही विंडो सीट घेतली होती. पण ते विंडो सीट आम्हाला मिळाली नाही, कारण तिथं गेल्यावर आम्ही पण ज्यांनी आम्हाला बुकिंग करून दिली होती त्यांना फोनच केला नाही. आणि ही जी बुकिंग होती ना आम्हाला, ते पोंदवडीला, माझं माहेर आहे ना पोंदवडीला, ते आहेत कल्पना म्हणून, त्यांनी आम्हाला बुकिंग करून दिलं होतं. तुम्हाला हवं असेल तर मी त्यांचा नंबर देईल, कमेंटमध्ये नंबर मागा. खूप छान आहे, त्यांनी आम्हाला बुकिंग करून दिली होती. 5,800 रुपये आमचं जायचं तिकीट होतं. आणि रेल्वेचं तिकीट होतं म्हणजे 5,500 रुपये त्यांचं चौघांचं होतं. आणि आमचं 5,800 आमच्या तिघांचं तिकीट होतं. 300 रुपये एक्स्ट्रा लागले. आणि 5,800 आमचं रेल्वेचं विमानाचं तिकीट. आणि यायच्या वेळेस 2,200 रुपये तिकीट होतं रेल्वेचं. 2,200 रुपये आमच्या 6 जणांचे असं एवढं तिकीट होतं. पण खर्च किती आला वृंदावनला, खर्च जर सांगायचं म्हटलं ना तर वृंदावनला आमचे आम्ही एवढं तिकीट आम्ही काढलं सुरुवातीला, म्हणजे 5,800 आणि 2,200 टोटल आमचे 8,000 रुपये तिकिटाचे झाले. आणि 5,800 इतकं माझ्या लक्षात आहे. पण सगळ्यांचेच आमचं ऑलमोस्ट 800 रुपये 8,000 रुपये तिकिटाचे झाले, यायचे आणि जायचे. त्यानंतर आम्ही वृंदावनला पोहोचल्याचे, म्हणजे आम्ही ज्या वेळेला ह्याला पोहोचलो ना, दिल्लीला पोहोचलो ना, त्यावेळेला आम्ही तिथून एक गाडी केली होती ऑल दिल्ली फिरायला. दिल्ली सगळी फिरून घेतली आम्ही, म्हणजे गेटवे ऑफ इंडिया, अजून जे काही बघायचं होतं ना ते सगळं बघितलं. तिथं हॉटेलला जेवलो आम्ही. फर्स्ट डेलाच आम्ही छान हॉटेलला जेवलो आम्ही, नाही दुसऱ्या दिवशी जेवलो. तर तिथं जी गाडी दिवसभर आम्हाला झू वगैरे काय काय दाखवलं ना दिल्लीमधलं, तर त्या सगळ्याचं ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी सोमवार होता वाटतं. सोमवारमुळे आम्हाला ते कालका मंदिर काय काय जे काही होतं ना ते बरंच काय काय आम्हाला बघायला नाही भेटलं. लोटस मंदिर पण बघायला नाही घेतलं, ते बंद होतं म्हणून नाही बघायला भेटलं. बाकीचं विधान भवन वगैरे सगळं आम्ही बाहेरून बघितलं, आत तर नाही गेलो कारण ते काही इतकं बघण्यासारखं म्हणजे नव्हतं ना, म्हणून आम्ही आत गेलो नाही. आणि मग बघून आम्ही त्या गाडीला जे होते ना पैसे ते आमचे 6,000 रुपये ठरले होते दिवसभराचे. दिवसभर ती गाडी आमच्या बॅगा वगैरे घेऊन, इनोवा गाडी होती, त्या गाडीने आम्हाला दिवसभर फिरवलं आणि संध्याकाळी हॉटेलवर नेऊन सोडलं. तर आमच्या हॉटेलचं 2,400 रुपये एका दिवसाचे होते. 2,400 रुपये. छान होतं तसं हॉटेल, पण त्यांचं असं होतं की 2 रूम घ्यायच्या होत्या आणि आम्हाला काही 2 रूम नको होत्या. मग आम्ही म्हणजे ज्यांनी आम्हाला बुकिंग करून दिली होती त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ते बुकिंग म्हणजे तुम्ही 2 रूम घ्या म्हणून असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. पण मी म्हटलं की आम्हाला झोपच यायची नाही, एकतर आम्ही 7 जणं आणि मग झोप यायची नाही म्हणून एकाच रूममध्ये आम्ही ॲडजस्ट करून आम्ही 6 ते 7 दिवस एकाच रूममध्ये राहिलो. AC होता, TV काही चालू नव्हता, AC होता आणि पाणीही बऱ्यापैकी ह्याला येत होतं गरम, म्हणजे ते काय म्हणतात त्याला लावतात भिंतीवरती, मला येत नाही, आम्ही ते हीटर वापरतो त्यामुळं. तर पाणी बऱ्यापैकी गरम होतं आणि छान आम्ही सकाळी फिरायला जायचो. तर हा 6,000 आणि हे 2,400 रुपये रूमचं, असं रूम छान होत्या पण त्यामुळे जास्त पैसे होते असं मी म्हणू शकते. आणि दुसरं म्हणजे नंतर आम्ही फिरायला जो जायचो ना, तर फिरायला जायलाच खूप पैसे, म्हणजे असं मथुरेत आम्ही मुक्कामाला होतो, पण मथुरेतून वृंदावन वेगळं, गोकुळ वेगळं, बरसाना वेगळा, अजून गोवर्धन पर्वत वेगळा, हे ज्या गोष्टी आहेत ना, राधारमण, यमुना घाट, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठलेच असे जवळजवळ नाही आहे. इतकं लांब लांब आहे ना, 7-7, 8-8 किलोमीटरसुद्धा नाही, 40 किलोमीटर, 50 किलोमीटर, असं बरंच असं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना लांब आहे. फक्त मथुरेवरून जे आहे ना वृंदावन फक्त जवळ आहे. त्याच्यामध्ये दुर्गा माता म्हणजे आपलं ते वैष्णोदेवी जवळ आहे, लोटस मंदिर आहे तिथं एक दुसरं, त्यानंतर बाकी बिहारी मंदिर आहे आणि त्यानंतर दुसरं
बाकी बिहारी मंदिर, नंतर राधारमण मंदिर, प्रेमानंद महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं, प्रेम मंदिर पाहिलं, इस्कॉन मंदिर पाहिलं. या सगळ्यातून फिरायला कुठंच असं नाही आहे की 10 रुपये आहे तिकीट पर तिकीट. 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये. आम्ही एका रिक्षामध्ये बसलो की 50 रुपये म्हटलं की 6 जणांचे आमचे डायरेक्ट 300 रुपये व्हायचे. मी तो म्हणजे तुम्हाला सांगते, मिनिमम पहिल्या दिवशीचे 6,000 रुपये आमचे पहिल्या दिवशी गाडीने घेतले. पण आमचा रोजचा खर्च, सकाळी चहा प्यायला म्हटलं ना तर मी फक्त चहा पित नव्हते, हे 5 लोक चहा प्यायचे तर चहा प्यायला प्रत्येकाला चहाला 30 रुपये असायचे. कुल्हडमध्ये चहा भेटायचा, तो कुल्हडमधला चहा प्यायचा आणि तो कुल्हड फेकून द्यायचा. सकाळी 150 रुपये आमचे चहाचे व्हायचे. आम्ही जाताना बिस्किट वगैरे सगळं इतकं जेवण सगळं म्हणजे बऱ्यापैकी भाकरी, चटणी, ते कापण्या, शंकरपाळ्या असलं काही लाडू वगैरे नेलं होतं. तरीसुद्धा चहा आणि पाणी, आमचं चहाला सकाळी 150, संध्याकाळी 150 रुपये जायचे. आणि त्यासोबत फिरायलाच मी म्हणते आमचे भरपूर सारे पैसे गेले. रिक्षाला प्रत्येक जाग्यावर कुठं पण जायला रिक्षाला भरपूर पैसे गेले. छोट्या गल्ल्या आहेत, आपल्याला माहीत नसतं, त्यामुळं प्रत्येक जागेवर रिक्षावाले नेऊन सोडायचे. छोट्या गल्ल्यात छोटेच रिक्षा असायची. ती रिक्षा आहे तिकडं, त्यामध्ये आम्ही 6 जण बसायचो. समोर मनीषाताई आणि शिवम बसायचा आणि पाठीमागं आम्ही बसायचो, कारण ते दोघं जण थोडे बारीक असल्यामुळे आणि आम्ही थोडे हेल्दी असल्यामुळे आम्ही मागं बसायचो. तर खूप छान असा प्रवास झाला. सगळीकडं खूप छान फिरलो. पण आमचे पैसे जर म्हणाल ना तर खरेदी जर म्हणाल, आता मग बाकीचं सगळं फिरलो. आता फिरलेले तर तुम्ही भरपूर सारे ब्लॉग पाहिले सगळे, पण फक्त आमचे रिक्षाला जास्त पैसे गेले. आम्ही 1, 2, 3, 4 एवढे दिवस आम्ही म्हणजे तसं म्हणलं तर 7, 2, 14, 17, 21 वेळा जेवण होतं. पण त्याच्यामध्ये फक्त आम्ही 4च वेळा आम्ही हॉटेलमध्ये जेवलो. लड्डू गोपाल म्हणून हॉटेल होतं, तिथं 3 वेळा जेवलो. आणि अजून एक बाहेर हॉटेल होतं, तिथं एकदा जेवलो. आणि अजून एक म्हणजे 6 वेळा असं नाश्ता 2 वेळा केला असेल, 3 वेळा हॉटेलमध्ये जेवलो. असं आम्ही 5च वेळा जेवलो असेल बाहेर. नाही तर प्रत्येक जागेवर आम्ही अन्नछत्रमध्ये जेवलो, अन्नछत्रमध्ये जेवलो. परत मंदिरामध्ये मथुरेत तर आम्हाला ज्या दिवशी आम्हाला कळलं की मथुरेमध्ये खूप छान जेवण असतं मंदिरामध्ये, म्हणजे जिथं कृष्णाचा जन्म झाला तिथं जेवण असतं, मग आम्ही तिथं जाऊन म्हणजे पण यायच्या लास्ट वेळेला आम्हाला समजलं की तिथं जेवायला अन्नछत्र आहे म्हणून. मग तिथं जेवायला जायचं. तिथं खूप छान जेवायला भेटायचं. मालपोहा भेटायचा आणि दाल खिचडी भेटायची, खूप छान अशी दाल खिचडी तुपातली, भरपूर सारी डाळ, तांदूळ आणि भोपळा वगैरे त्याच्यामध्ये असायचं. अशी दाल खिचडी आम्ही 2-3 दिवस तिथं खाल्ली रात्री जाऊन मथुरेत. म्हणजे जिथं कंस म्हणजे ते जिथं काय म्हणतात त्याला कारागृह आहे ना आणि कृष्ण जन्मभूमी आहे ना, तिथं आम्ही ते खाल्लं. आणि बऱ्याच जागेवर आम्ही अन्नपूर्णा वगैरे अशा ज्या गोष्टी होत्या तिथं आम्ही म्हणजे जेवण केलं. हॉटेलमध्ये आम्ही कमीत कमी पैसे खर्च केले, पण खर्च आमचा सकाळ संध्याकाळी चहाला सकाळी 150, संध्याकाळी 150. आणि पाणी प्यायला पाणी आम्ही बॉटल वगैरे म्हणजे 2 लिटरची बॉटल घ्यायचो दिवसभराच्या. आम्हाला तरी 2 लिटरची बॉटल आम्ही 7-8 तरी दिवसभरात घेत असेल. पाण्याचं काही इतकं काउंटिंग केलं नाही, पण हे जे खर्च केलं ना आम्ही सगळं कॉन्ट्रीब्युशन करून खर्च केला. कोणाचे पैसे जास्त घेतले नाही, कोणाचे कमी केले नाही. हां, आता आईचा खर्च आहे तो मी केलेला आहे अर्थातच. आणि असं नाही आहे की आता तुम्ही काही लोक असाल की असं बोलताल की आईलाच नेलं, सासूला का नाही नेलं. तर सासूलाही माझ्या विचारलं होतं. अगदी त्या इथं 8 दिवस आधी आल्या, 10 दिवस आधी आल्या होत्या, त्यावेळेस त्यांना विचारलं होतं की तुम्ही येता का म्हणून. आता त्या म्हणल्या नाही बाई मला चला जमणार नाही, तुझ्या पाया पडते, मला चल म्हणू नको. त्या असं स्वतःहून बोलल्या. आणि त्यानंतर जायच्या आधी पण 1 दिवस आधी मी विचारलं चला आत्या म्हणून, तर त्या आलेल्या नाही आहेत. आता हे बाकीचे जे लोक होते ना त्यांनी भरपूर सारी खरेदी केली, म्हणजे माझ्या बहिणीने खूप साऱ्या. तर त्यांच्या घरी लोक पण जास्त आहेत म्हणून त्यांनी घागरे घे, कुठं काय घे, अजून काय घे. तर मी काही इतकं असं काही घेतलं नाही. आता शेजारी पाजारी 4-5 घरं आहेत ज्यांच्याशी मी खूप क्लोज आहे, त्यांना द्यायला मोतीच्या माळा घेतल्या. माझ्या जावेच्या मुलीला एक म्हणजे सिल्वर टाईपमध्ये पैंजण असतं, ते जावेच्या मुलीला पैंजण घेतलं. अजून दादूला काही बासरी, कृष्णाचा एक फोटो आणि प्रसाद घेतला. आणि मी 2-3 ड्रेस मटेरियल घेतले आणि एक आठवण असावी म्हणून साडी घेतली. आता मी काल पण ब्लॉगमध्ये बोलले की मला तिथं राधाकृष्णाचा खूप छान असा गोल ताटाच्या मापाचा फोटो आवडला होता. तो 2000 रुपयाला होता. प्रश्न पैशाचा नव्हता, पण प्रश्न तो जर घरी नीट आला नसताना माझ्या मनाला खूप वाईट वाटलं असतं, म्हणून मग मी तो फोटो घेतला नाही. म्हणजे मी आठवण म्हणून असं काही आणलेलं नाही आहे तिथून. फक्त एक साडी आणली आणि 2-3 ड्रेस मटेरियल आणलेले आहेत. बाकी मी असं काही आणलेलं नाही आहे. हां, राधा राणीच्या तिथलं हळदी कुंकू आणलेलं आहे आणि बाकीचं असं अष्टगंध वगैरे आणले. देवाला ड्रेस आणला नाही, कुठला देव आणला नाही, कुणाला द्यायलाही देव आणला नाही मी. कारण याचं कारण असं आहे की आपल्याला सेवा झाली पाहिजे तेवढी देवाची.
3 टाईम भोग लागला पाहिजे, त्याची सेवा झाली पाहिजे, म्हणून मी कुणासाठीच आणलेलं नाही आहे. हां, बाकीचे शाल वस्त्र हे शाल आणली, 2 ओढण्या आणल्या, एक मैत्रीण होती तिच्यासाठी आणलं, आणि ज्या आहे त्या सगळ्या वस्तू मी ज्याचे त्याला देऊन टाकल्या. आता त्याचा ब्लॉग काढायचा होता मी काय काय आणलं ते, पण असं झालं की शिवम आजारी पडला त्यामुळे मी तो ब्लॉग काढू शकले नाही. तर 800 रुपयाची साडी आहे आणि ड्रेस मटेरियल 3 1500 रुपयाचे आहेत. 15 आणि 8 15 5 20 आणि 3 2300 रुपयाचं म्हणजे मी असा खर्च केलेला आहे. आणि बाकीचे जे 700-800 रुपये जे आहे म्हणजे प्रसाद म्हणा, फुलमाळा, ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यात 3000 रुपये माझा असा वैयक्तिक खर्च धरूयात मी, आणि 8000 रुपये हे म्हणजे 8 आणि 9 10 एक 11,000 रुपये. आणि मग बाकीचा जो खर्च आहे तसं जर म्हटलं ना तर शिवमचा आणि माझा आणि आईचा खर्च जर पकडला ना तर 26 टोटल खर्च तिकीट आटे काढायचं वाटते 24 आणि म्हणजे आमच्या तिघांचा मिळून 50-55 हजार रुपये खर्च आमचा झाला असेल असं मी आईने स्वतःनी खर्चाला भरपूर सारे पैसे आणले होते, तिने बराचसा खर्च केला, पण हा जो खर्च आहे ना तो मीच केला आहे असं म्हटलं तरी चालेल. आता तुम्ही म्हणताल की आईचा खर्च केला पण तो ह्याच्यामध्ये तुम्ही बोलून दाखवला मग ते वाया गेलं, चालेल वाया गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तो केला आहे म्हटल्यावर मी तुम्हाला सांगण्यासाठी ते दाखवलं. तर बाकीने आईने तिच्या नातवंडासाठी वगैरे काय काय घेतल्या वस्तू ते तिचा वैयक्तिक खर्च केला, पण तिकीट हे ते जेवण खाणं पिणं बाकी पाणी तो खर्च आम्हीच केला. आणि तर जर सांगायचं म्हटलं ना तर 26 आणि 5 30 आणि असं 50-55 हजार रुपये आमचे तिघांचे मिळून गेले असतील. 55 हजार रुपये धरूयात, 55 भागिले 3 आपण करूयात असं, कारण शिवम पण मोठाच आहे, प्रत्येक गोष्टी त्याचंही कॉन्ट्रिब्युशन तितकंच घेतलेलं आहे आम्ही. म्हणजे 55 भागिले किती होतात ना त्याच्या भागिले आपण 17 18 हजार रुपये असं धरूयात, आणि एवढा 20 हजार धरूयात, 20 हजार रुपये प्रत्येकी खर्च झाला असं गृहीत धरूयात. तर आवता आमचा वृंदावनचा झालेला खर्च इतकंच मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही जर वृंदावनला जायचं प्लॅन करत असाल तर एक 20-22 हजार रुपये तरी तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. पण असं तुम्ही जर ग्रुपमध्ये जायची तुमची इच्छा असेल की म्हणजे खूप सारे असतात की त्याच्यामध्ये जातात ना लोक एकमेकाच्या सोबत, तर त्यात जर तुम्ही जात असाल ना तर त्यात नक्की जा, त्यात पैसेही वाचतील आणि ते वेगळंच असतं थोडंसं. पण मला असं कोणासोबत जायला म्हणजे मला कोणाच्या ह्याच्यात असं आवडत असं स्वच्छंदी आपल्या मनाने आवडतं म्हणून मी गेले नाही, कारण हे 8-8 दिवसाचं वृंदावनचं वगैरे लोक जातात ना ट्रिपनी ग्रुपमध्ये, त्याच्यामध्ये तुमचे पैसे वाचतील, त्यात अवश्य जा, असं तुम्ही जाऊ नका, असे भरपूर पैसे जातात असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. बाकी तुमची मर्जी आहे, तुमचं जर फायनान्शियल तुम्ही चांगले असाल तर तुम्ही अवश्य तुमचं जाऊ शकता. आता मला फायनान्शियल काही अडचण नव्हती खरं सांगायचं म्हटलं तर, म्हणून मग मी स्वतःच अशी गेलेली आहे. आणि जी आमची ट्रिप खूप छान अशी झाली. आता आल्यावर शिवम आजारी पडला पण तो आपला कर्मदोष आहे, त्यामुळं त्यात देवाचं काही नाही आहे, मी देवाला कधी दोष देत नाही. आल्यावर तो म्हणजे त्याच्या हेल्थनुसार तो आजारी पडला, त्याचा आपला काही विषय नाही आहे. पण तुम्ही जर हेल्थनीच म्हणजे आर्थिक परिस्थिती फायनान्शियल तुमची चांगली असेल तर असं स्वतः प्लॅन करून विमानाने जाऊ शकता. पण तुम्हाला जर असं नसेल जायचं आणि खूप दिवस असतील तुमच्याकडे 10-12 दिवस फिरायला तर ट्रेननी तुम्ही अवश्य जा. आणि कमी पैशात मी तर म्हणते असं जर गेला ना तुम्ही तर 4-5 हजार रुपयात म्हणजे जायचे याचे 4-5 हजार रुपये हे टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले घेतील, खाणं पिणं वगैरे धरून तर तुमचं 10-12 हजार रुपयात तुमची ट्रिप होऊ शकते वृंदावनची. आता आमचा वेगळा विषय म्हणून आम्ही इकडे जाऊन आलो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला वृंदावनचं अजून काय ऐकायचं असेल तर मला कमेंट करा, वृंदावनविषयी मी तुम्हाला माहिती देईल, मला जेवढी जितकी जमली तेवढी. नसेल काय तर नका करू, काय प्रॉब्लेम नाही. हां बोल बघा मी आज काय घातली बाबा झाले आता. तर अजून काय तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही म्हणजे ऐकायचं असेल वृंदावनविषयी माहिती हवी असेल तर मला कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.